नक्कीच ही लीग मेजरने आयोजित केले. सगळे मेजर आम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळाले. नक्कीच खूप काही मोठ्या लोकांची ओळख झाली. नक्कीच थँक्यू प्रवीण चौडे. नक्कीच जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. रमेश शिंदे येस रेस धन्यवाद मनोज साबळे धन्यवाद आणि हेमंजी सोनाबळे सर धन्यवाद. आमचे ऑफिशियल तयार होत आहेत राम पाटोळे सर आणि त्याच्यासमोर एनके बेरे सर. सामन्याला सुरुवात 3-1 लेट्स प्ले. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन समीर शेख. सामन्याला सुरुवात राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. अपील उत्साह जल्लोष होताना पाहायला मिळतोय. यस फलंदाज होईल बाद. गोलंदाजाचा शिकार बनतोय बॅट्समन समीर शेख. बॅक टू द पवेलियन. ह्यूज विकेट. कल्याणी संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी भरतजी खापरे साहेब यांच्याकडनं तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली गेली. गोल्डन डकचा शिकार बनवलाय समीर शेखला. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते शेनवे संघाच्या माध्यमातून. अकाउंट ओपन केलं नाही. 0 बाद झालाय फलंदाज समीर शेख. जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्व वाढवणारा हा महत्वाचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. यस गोलंदाज तयार तुषार. यावेळी फुलटॉस बॉल जैसी नसीहत वैसा धमाका. हरेश जयेश खापरे इज ऑन फायर. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मनोज सर 2 मिनिटं वेळ द्यायचे. हॅलो डीजे मास्टर थोडा आवाज द्या ना. खूप ताकद लागते बोलण्यासाठी. थोडा आवाज द्या. गेन मारवा. थोडा इफेक्ट अजून द्या. हॅलो यस भरतजी खापरे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. जर हा ओके धन्यवाद. कल्याणी संघाच्या बॅट्समनसाठी बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मेजर जयेश खापरेसाठी अर्थात भरत खापरे यांच्याकडून. षटकार ठोकलाय बॅट्समन जयेश खापरेने. येतो इसके बायात का खेल हे. यावेळेस चेंडूचा सन्मान दिलाय. चेंडू निघून चाललाय. बॅट आडवी करायची नाही. फुकट मिळतंय ते पौष्टिक घ्यावं आणि त्यांची मेजवानी करावी हे सांगत असताना बॅट्समन जयेश खापरे. या सिरीज वाईट बॉल 1 धाव मिळेल. कल्याणी संघ आणि एका बाजूला डीएस स्पोर्ट्स शेनवे. दोन्ही संघाच्या दरम्यान सेकंड सेमीफायनल चालू आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय चरवली संघानं. संदेश स्पोर्ट चरवली संघ आतुरतेने वाट बघतो या संघाची की कोणता संघ आपल्या समवेत खेळण्यासाठी येईल. गोलंदाज तयार तुषार. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस जबरदस्त फटका व्ही शेप मध्ये फटका सडवलाय. चेंडू निघून गेलाय. वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो या चौकार. याच चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली तब्बल 11 धावा धावफलकावर. आता मात्र धावसंख्येची गती खूप वेगाने पाहायला मिळते. गाडीचा गिअर चेंज केलाय जयेश खापरेने. बक्षीस लावलंय भरतजी खापरे मेजर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक निश्चितच नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिली पॉइंटला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. असं कल्याणी संघाचा हार्ड हिटर बॅट्समन जयेश खापरेसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय संतोषजी भेरे साहेब यांच्याकडून दिले गेले. आणि अर्थातच बघूया हे पारितोषिक पटकावेल का जयेश खापरे. डगआउट तर अपेक्षा करत असेल की जास्तीत जास्त धावा मिळवणं हे आपलं काम या मॅच मध्ये ठरलं जाईल. तसं भरतजी खापरे जणू काही एटीएम खुलं केलं विदाउट पासवर्ड. यावेळेस ऑफ ड्राईव्ह सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. जर जयेश खापरेने जर या मॅच मध्ये 50 कंप्लीट केली अर्धशतक जर मारलं तर भरतजी खापरे मेजर यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे.
निश्चितच देणाऱ्याने देत जावे, प्रेरणा आणि प्रेम पाठीशी दिलं गेलंय. बघूया याच प्रेमाच्या पोटी फलंदाजी होईल का, कारण म्हटलं जातं गॉड ब्लेस यू, सातत्याने आशीर्वाद दिला गेलाय, शुभम भवतू. परंतु याच आशीर्वादाचा उपयोग केला जाईल का. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्टार्स आल्याने संघाची धावसंख्या आहे ती 1 बाद 12 धावा. पत्रकार रीतीचा बुलंद आवाज आणि यापूर्वीचे जुने लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्या व्यक्तिमत्वाने स्वतःची ओळख निर्माण करून दिली, सर्वांनी दिलीपजी वरकुटे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय व्यवस्थापन समितीच्या वतीनं. आणि निश्चितच आपला संघ खेळतोय का नसावा पाठीराखा. पाठीराखा महत्वाचा असतो म्हणून की काय, हीच पाठीराखण खऱ्या अर्थानं कुसुमाग्रजांच्या कवितेतून आम्हाला सातत्याने ऐकायला मिळते आणि वाचायला मिळते. आणि या व्यासपीठावर आमचे संजयजी गगेसर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार की गेल्या 5 दिवसापासून त्यांचं समालोचन आपण ऐकतात. बॅक टू क्रिकेट, श्याम पडवळ तयार, राईट आर्म अराउंड द विकेट. हो ओव्हर पिच बॉल होता, आपण बघितलं थोडासा अक्रॉस झाला होता. बॅट्समन जयेश खापरे, प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे असं म्हटलं जातं. मित्रांनो, मी काल सुद्धा सांगितलं की प्रयत्न आणि संघर्ष काय असतो. अरुणिमा सिन्हा महिलेच्या पायावरून तब्बल 35 ट्रेन निघून गेल्या, परंतु त्यानंतरही एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम त्या महिलेने केला. याचं कारण फक्त व्हील पॉवर, तुमची इच्छाशक्ती जागी करावी लागेल. मॅच महत्वाची आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला अंतःकरणामध्ये जिंकावं लागेल. जी माणसं मनामध्ये जिंकलेली असतात ती रणांगणात अपयशी होत नाही आणि यावेळेस मात्र मनामध्ये जिंकावं लागेल. रिबतचा प्रयत्न केला, स्टान्स पूर्णपणे बदलला होता. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीला माफी नाही, दगडी चाळ मधील वाक्य आठवलं गेलं. संधी निर्माण केली होती बॅट्समन जयेश खापरेला बाद करण्याची. श्याम पडवळ अतिशय नाराज अवस्थेमध्ये पाहायला मिळतील. याचं कारण आहे की आतापर्यंत फायर झालेला फलंदाज, असं म्हटलं जातं की जो खेळाडू खेळपट्टीवर पोहोचला जणू काही तंबूला आग लावली की काय, आणि एकदा का आग लावली तर फायर ब्रिगेड शिवाय पर्याय नाही. आणि तो फलंदाज मात्र थांबायचं नाव घेणार नाही, हे आतापर्यंत चिन्ह पाहायला मिळतं बॅट्समन जयेश खापरेच्या माध्यमातून. ब्लाझिंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात केली साई स्टार्स आल्यानी संघाच्या माध्यमातून. खेळत असताना समीर शेखला लवकर परतावं लागलं, परंतु ज्युनियर नितीन निमसे सातत्याने शक्तिमान सारखा कधी फिरेल हे सांगता येत नाही, कारण ज्युनियर जी सगळं काही बदललं परंतु पार्लेजी बिस्किट पुडा बदलला नाही. यावेळेस मिस्टर मिक स्टोक स्वतःच्या फॉलोतर मध्ये वाढ कॅच, प्रयत्नांना सापडलेला मार्ग, गरज ही शोधाची जननी आहे. थँक्यू सो मच. आमचे समीरजी पडबळ या ठिकाणी उपस्थित आहेत. शेनवे संघाला शुभेच्छा देण्यासाठी आणि सातत्याने पाठीवर हात ठेवण्यासाठी उपस्थित आहेत. आपण बघतोय CPL चेरवली प्रीमियर लीग 2021 काय मॅच चालू आहे या मैदानामध्ये. विचार केला तर आपण बघतोय एका बाजूला संघ खेळतोय DS स्पोर्ट शेनवे, तर एका बाजूला लढताना पाहायला मिळतोय साई स्टार आल्यानी. 70 पूर्ण करायची असेल तर मात्र धावफलकावर पुन्हा एकदा धावांची ट्रॅफिक जमा करणं हे काम या फलंदाजांना करावं लागेल. जयेश खापरे स्ट्रायकिंग वर डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. यावेळेस आपण बघू शकाल एक सिंगल धाव काढली गेली, एक धाव महत्वाची आहे. डायरेक्ट हिट झालाय, परंतु निषेधाचं बूमरँग पद्धतीने चेंडू ज्या वेळेला हिट केला पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली गेली आणि याच एका धावेने साई स्टार्स आल्यानी संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावा असतील धावफलकावर आमचे स्कोरर हरेजी भेरे आम्हाला दाखवताना 14 धावा ठसन पाहायला मिळते या मॅचचा विचार केला तर, कारण मॅच आम्हाला जिंकायची आहे. श्याम पडवळने यापूर्वी विकेट घेतली गेली, स्वतःच्या फॉलोअरमध्ये जेल पकडला. त्या जेलसाठी सन्माननीय गजाननजी पडवळ साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच गजाननजी पडवळ. बॅक टू क्रिकेट, गोलंदाज तयार श्याम पडवळ. यावेळेस याला म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. हिट विकेटचा शिकार म्हणला बॅट्समन सलाम शेख. ब्रिंग इट ऑन गाणं वाजलं, परंतु यावेळेस काय करावं लागेल. मी तर सातत्याने म्हणतो की आता मात्र धावसंख्या 14. तुमच्यापर्यंत आम्ही धावसंख्या वारंवार पोहोचवतो याची दक्षता आपण घ्यायची आहे. 14 धावा धावफलकावर.
तसं शेडवे संघासाठी अजून एक गोल्डन चान्स आहे. जर आपण फायनल मध्ये प्रवेश केला तर सन्माननीय दिलीपजी वरकुडे साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू सो मच. शॉर्ट ऑन पुल केला, यावेळेस ऑन साइडला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट चुकली गेली. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन. हाय तो चौकार. वेलकम वेलकम अँड वेलकम बाउंड्री. थँक्यू सो मच डीजे मास्टर. विकेट गेलेली असताना सुद्धा दडपणालाही जुमानणार नाही हे सांगत असताना जयेश खापरे. मित्रांनो, जबाबदारी काय असते ते महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला शिकवलं गेलं. ज्यावेळेस मुलाच्या लग्नाची पत्रिका बाजूला फेकून दिली आणि छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावरची चिंता वाचली गेली आणि एका क्षणात कडाडले तानाजी मालुसरे. राजा जबाबदारी घ्यायच्या आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि बघता बघता गड आला पण सिंह गेला. शेवटच्या क्षणापर्यंत जबाबदारी घेतली गेली आणि हीच जबाबदारी एक गडी बाद झाल्यानंतर ही आम्हाला आमची ही मॅच जिंकायची आहे. या अनुषंगाने बॅटिंग करण्याचा पवित्रा बॅट्समन जयेश खापरेच्या माध्यमातून उचलला जातोय. आतापर्यंत 2 गडी गमावले आणि 2 गडी गमावल्यानंतरही थोडंसं दडपण असेल. या ठिकाणी आपण बघतो ज्या व्यक्तिमत्वांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं लिव्ह क्रिकेट, लाईव्ह क्रिकेट आणि लव्ह क्रिकेट, क्रिकेट जगतोय, क्रिकेट बघतोय आणि क्रिकेट अनुभवतोय. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून शहापूर तालुक्याचा वर्ल्ड कप पार पाडला जातो, अर्थातच आम्ही नडगावकर चषक. यस यस, थँक्यू सो मच डीजे मास्टर. धन्यवाद. मॅच चालू होते. सन्माननीय मनोजी पानसरे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांच्या माध्यमातून ऑरेंज कॅप त्याचबरोबर कूलरची सुद्धा व्यवस्था केली आहे. एक डॉट बॉल फेकला जातोय. चांगली गोलंदाजी नानाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस जयेश खापरे. जयेश खापरेसाठी अजून एक गोल्डन चान्स. जर आपण या मॅच मध्ये नॉट आउटची एक इनिंग साकारली, आपण जर बाद झाला नाही तर संतोषजी बेरे साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. राजू सांग नको मारू. यस नाना तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये केलं परिवर्तन. अपील उत्साह पाहायला मिळतोय, परंतु राम पाटोळे सर दाखवत असताना हा चेंडू मात्र स्टंपच्या कुठेतरी बाजूला आहे. लाईन वेगळी पाहायला मिळाली म्हणून की काय जीवनदान प्राप्त होतंय जयेश खापरेला. मॅच महत्वाची आहे मित्रांनो. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. जबाबदारी काय असते? ज्यावेळेला शिवरायांनी दरबार भरवला आणि पन्हाळा घ्यायचा होता त्यावेळेला मात्र एकच मावळा उभा राहिला, त्याचं नाव होतं कोंडाजी फर्जंद आणि बघता बघता पन्हाळा सुद्धा घेतला. ही असते मित्रांनो जबाबदारी. जबाबदारी काय असते? ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती आयुष्यामध्ये आलेली असते त्या प्रतिकूल परिस्थितीला निधड्या छातीनं संकटाला सांगावं. या किती वेळा ओव्हरपिच बॉल तडाखा पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट चुकली. कॉम्बिनेशन चुकलं. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तो चौकार. यावेळेस मात्र या वर्तमानातील क्रिया योग्यरित्या घडताना पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं मित्रांनो की इतिहास तुम्ही किती रचला याला जरी महत्व असलं तरी वर्तमानाला महत्व आहे, कारण याच वर्तमानातील संपूर्ण क्रिया तुमच्या मॅचचा आउटपुट तुम्हाला दाखवत असतो. नक्कीच किरणजी फडे सर, आपण प्लीज व्यासपीठावर यायचे. आपल्यासारख्या प्रेक्षकांची किंवा शुभचिंतकांची गरज आहे आमच्या सीपीएल ला. बॉल चेंडू बराच वेळ हवेमध्ये असेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ऑन कॅच, लवली कॅच, वन डॉली कॅच, वन वर विकेट आउट. असं ज्या खेळाडूची आतुरता सर्व प्रेक्षकांना लागली होती, सिद्धिविनायक चषक डोळखामच्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूनं जणू काही एका स्पर्धेमध्ये 8 चेंडू पूर्णपणे हरवले होते. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याची कला जमलेला फलंदाज, अर्थातच शहापूर तालुक्याचा जल्लाद विजय पष्टे खेळपट्टीकडे मंद मंद पावलांना येताना पाहायला मिळतोय.
यस जयेश कापरे बॅटिंग करत होता. सोनावळे सर असं म्हटलं जातं ज्यावेळेला महेंद्र सिंग धोनी खेळत होते एका मॅच मध्ये आणि चौकार षटकारांची आतिषबाजी होती तेव्हा मात्र शाळा सुटली आणि मुलं एकमेकांच्या चर्चा करत असताना एकच वाक्य म्हणत होते की माही मार रहा है. त्याच पद्धतीने जयेश खापरे बॅटिंग करत होता आणि डगावर बोलत होता की जयेश खापरे बॅटिंग कर रहा है. परंतु जयेश खापरे बाद झाल्यानंतर पूर्णविराम कुठेतरी लागताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ गुडलेन्स यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस्टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली विकेट किपर वन मोर विकेट डाऊन आणि याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. संकटावर संकट येताना पाहायला मिळत आहेत. या मॅचचा विचार केला तर साई स्टार्स अल्यानी संघावर यापूर्वी जर सोनावळे सर आपण बघितलं तर पायामध्ये घुंगरू होते आणि त्या घुंगरांचा आवाज येत होता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत चौकार षटकारांचा. परंतु आता मात्र शनवे संघानं दाखवून दिलं की बिना पायल की बजे घुंगरू. विकेटवर विकेटचा सडा यावेळेस पडताना पाहायला मिळतोय. आता मात्र संकटात सापडेल अल्यानी संघ. या संकटातून बाहेर काढणारा तारणहार नॉन स्ट्रायकिंगवर मी तर म्हणेन उभा आहे. गजाननजी पडवल यांच्याकडून नाना वरकुटे याला 100 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी. यस थँक्यू सो मच. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते. चेंडू गॅप मधून निघून चाललाय वेगाने आउटफील्ड गतिमान आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड नेचर. निसर्गाने केली मदत. चेंडू निघून गेला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस निघतील 4 आहे तो चौकार. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आमचे स्कोर हरेजी भेरे बँकेमध्ये कॅशियर असल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने नोटा मोजल्या जातात आणि स्पर्धेमध्ये चांगला स्कोरर लाभणं म्हणजे स्पर्धेचं गुण वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोर लिहिला जातोय आणि प्रत्येक चेंडू गणित किती विकेट गेले आणि किती धावपलिकावर पाहायला मिळत आहेत हे मात्र विदाउट टेक्निकलने आम्हाला सांगतात. हरेजी भेरे आपलं सुद्धा कौतुक असेल आणि आमच्या हरेजी भेरे एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. याच मैदानावर इतिहास रचला गेला. 89 धावांची वादळी खेळली. यस 28 चेंडू 90 धावांची वादळी खेळली. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 28 धावा धावपलकावर. चौथ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजी मार्ग संघाचा संगड एक श्याम पडबळ तयार. पहिला बॉल पेस करेल शहापूरचा जल्लाद विजय पष्टे. अल्यानी गावाला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न म्हणजे विजय पष्टे. आतापर्यंत अनेक मैदानं रणमैदानं करून सोडलेली आहेत. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. थँक्यू विजय मास्टर धन्यवाद. नक्कीच सर खूप मोठी स्पर्धा आहे आणि इथे मात्र या चौकाराने ना पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू उडवला गेलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. सोनावळे सर असं म्हटलं जातं की एकेका स्पर्धेला फक्त 2 कॉमेंटेटर्स इनफ 3 असतात. परंतु या स्पर्धेवर एवढं काही शहापूर तालुक्याचं प्रेम आहे की 5 ते 6 समालोचकांची वर्दळ या व्यासपीठावर आणि त्यामध्ये दुधात साखर पडावी. आमचे संजयजी गगे सर या व्यासपीठावर 5 दिवसापासून समालोचनाच्या भूमिकेमध्ये शब्दांची जादू आणि शब्दांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन मी तर म्हणेन संजयजी गगे सर. आणि खऱ्या अर्थाने हे प्रेम या ठिकाणी माटलं जात आहे. थँक्यू सो मच. सर्व समालोचकांचा मी आभार मानेल आणि या मॅचचे विश्लेषण करूया. तत्पूर्वी संदेश स्पोर्ट चरवली आयोजित चरवली प्रीमियर लीग नक्कीच 5व अगदी बक्षिसाने भरलेली आहे प्रीमियर लीग. पहिलं पारितोषिक आहे ₹55,555.
कैलासवासी गोपीनाथ आलू परडे यांच्या स्मरणार्थ सौजन्य असेल राज्याची गोपीनाथ परडे उद्योजक व श्री स्वप्नील जनार्दन परडे युवा उद्योजक अनेक भव्य चषक दिला जाईल कैलासवासी काशीनाथ देव परडे यांच्या स्मरणार्थ मान्य किरण विश्वास सातपुते यांच्याकडून द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं आहे रुपये 33,333 आणि सौजन्य आहेत श्री विजयजी भगत व अल्पेशजी भोईर व भव्य चषक कैलासवासी काशीनाथ देव परडे यांच्या स्मरणार्थ मान्य किरण विश्वास सातपुते यांच्याकडून तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं की ज्या मान्यवरांनी भेट दिली आमच्या व्यासपीठाला सौजन्य श्री निलेशजी पाटोळे येथे आहे 15,555 व भव्य चषक कैलासवासी काशीनाथ देवपट यांच्या स्मरणार्थ मान्य किरण विश्वास सातपुते चतुर्थ पारितोषिक 15,555 सौजन्य गणेश रमेश कुंडे आणि एक चषक किरण विश्वास सातपुते वळूया सामन्याकडे ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा राडार मध्ये चेंडू होता डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्या संघासाठी 3 धावा मात्र वाचवल्या गेल्या 39 धावा धावपलकावर पाहायला मिळतील धावांची पुंजी मात्र जमा करताना पाहायला मिळतो साई स्टार्स अल्यानी संघ वादळी खेळी करण्याचा प्रयत्न चालू आहेत सातत्याने म्हटलं जातं मित्रांनो स्वप्न पाहावी उघड्या डोळ्यांनी भविष्य उज्ज्वल करणारी ओव्हरपिच बॉल परिश्रमाच्या अचूक बाणांनी प्रत्यक्षात साकार होणारी जरूर थकावं शरीरानं मात्र मनानं धैर्यानं उठावं नको अपेक्षा कुबड्यांची इच्छित ध्येय गाठावं आणि ते प्रयत्न या दोन्ही संघाच्या बाजूने चालू आहेत आपण बघतोय साई स्टार्स अल्यानी संघ पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 28 धावा परंतु त्यानंतर विजय पष्टेने ओळखलं आता मात्र गाडी योग्य ट्रॅकवर आणावी लागेल आणि त्यावेळेस मात्र विजय पष्टेने सांगितलं घे भरारी झोकात दाखव तुझी अवकात या संपूर्ण वेड्या आकाशाला आणि बेधुंद होऊन यावेळेस मात्र प्रयत्न चालू आहेत कारण त्याचा विश्वास संपूर्ण त्याच्या पंखांवर आहे बिलीव्ह युअर सेल्फ हे सांगत असताना विजय पष्टे नावाचा जल्लाद शहापूर तालुक्याला मला जल्लाद का म्हटलं जातं आतापर्यंत या प्रश्नाचं उत्तर या जल्लादनं योग्यरित्या दिलंय आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देताना पाहायला मिळतोय शहापूर तालुक्याचा जल्लाद अर्थातच विजय पष्टे पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता अपील होती फलंदाज बाद काय घडलं आणि काय बिघडलं अनपेक्षितपणे फलंदाजाला सुद्धा वाटलं नव्हतं की हा चेंडू मिडल स्टंपवर आहे का थँक्यू व्यासपीठावर आगमन झालंय आमचे मित्र रामजी सासी यांचं नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे IPLच्या व्यासपीठावर तत्पूर्वी जाऊया काही वैयक्तिक बक्षिसांकडे ऑरेंज कॅप देखील दिली गेली जाणार आहे सन्मान्य श्री मनोज पानसरे यांच्याकडून यस एक मिनिट सर यावेळेस थर्ड अंपायर DRS नक्कीच पंचांचा निर्णय राईट आहे हा आउट आहे गडी बाद येस इट इज आणि पर्पल कॅप सर पुन्हा एकदा कूलर मान्य श्री प्रशांत पितांबर यांच्याकडून आणि मॅन ऑफ द सिरीज एक कूलर सन्मान्य श्री श्रेयस मेकंडे व चषक दिले जाईल मान्य श्री प्रदीप आरज आणि प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच चे चषक दिले गेले ते मान्य श्री अश्विन वाघेरे व प्रवीण वाघेरे महाराष्ट्र पुलिस सदरक्षणाय खलनिग्रहणाय आणि त्याचबरोबर काही विशेष पारितोषिक असतील मिस्टर CPL इमर्जिंग प्लेयर सिक्सर किंग CPL आणि हे सगळी बक्षिसं दिली जातील संदेश स्पोर्ट्स यांच्याकडून धन्यवाद थँक्यू सो मच म्हणजे सर साई स्टार्स अल्यानी संघाच्या फलंदाजांना यावेळेस बक्षीस घेत आहे आदरणीय भालचंद्रजी पष्टे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल यस गोल्डन चान्स असेल सुवर्ण संधी याच दरम्यान 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्टार अल्यानी संघाची धावसंख्या ती धावपलकावर आतापर्यंत 5 गडी बाद 41 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा एक महत्त्वपूर्ण विकेट आणि ते षटक तुषारनं हाताळलं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा धावसंख्येचा आलेख थोडासा कुठेतरी उतरताना पाहायला मिळाला ते षटक श्यामनं हाताळलं तिसऱ्या षटकामध्ये तब्बल ते 10 धावा ते षटक पुन्हा एकदा श्यामने हाताळलं हा नानाने हाताळलं आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये श्याम पडबळणी षटक हाताळलं 13 धावा खर्च केल्या एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद दुसऱ्या षटकामध्ये 2 बाद तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 2 विकेट आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 1 विकेट एकंदरीत 6 गडी बाद धावसंख्या ती साई स्टार अल्यानी संघाची आतापर्यंत 41 धावा अजूनही 2 षटकांचा खेळ संपुष्टात 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे 4 वाजून 50 मिनिटे झाली कुमार गोलंदाजी मार्कावर आधार
बॉल पंच करेल शहापूर तालुक्याचा जल्लाद विजय पष्टे. साई स्टार आल्याने आता मात्र कुठेतरी सप्तर्षी जमा होताना पाहायला मिळते, कारण चांदण्याने आभाळ थोडंसं भरताना पाहायला मिळतंय. ओव्हरपिच बॉल विजय पष्टे संकटामध्ये सापडतील का? यावेळेस मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा अंतर पाहायला मिळालं. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोखीम पत्करली गेली, परंतु आपली विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच विकेट गेली, परंतु दुःख नसेल डगआउटला, याचं कारण आहे वाघ अजूनपर्यंत जिवंत आहे. भाई आउट झालाय, परंतु त्यानंतर नवीन फलंदाज सिनियर नितीन निमसे. नक्कीच ती जी गाडी उभी आहे प्लीज, तिथे प्रेक्षक उभे आहेत बघा सरपतवाल्याच्या बाजूला, तिथे ती तो आरसा थोडा फिरवायचा आहे प्लीज समोर, प्लीज त्या डगावच्या समोर ते गाडी तो आरसा थोडा फिरवा. हा तोच, येस येस, फिरवायचा तो थोडा. थँक्यू. नाही उजव्या हाताचा फिरव. येस इट इज. थँक्यू. 42 धावा आणि आतापर्यंत 7वा गडी बाद. विजय पष्टे जोपर्यंत आहे तोपर्यंत नो टेन्शन असं सांगत असताना डगआउट. शॉर्ट पिच बॉल, त्यावेळेस कव्हर स्वीपरला चेंडूला दिशा दिली, निघून गेलाय चेंडू, कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए तो इसके बाय हाथ का खेल है, हम भी किसी से कम नहीं. हा येतोय जल्लादच्या बातमन षटकार. नक्कीच डीजे मार्शल धन्यवाद. नक्कीच डगआउट मध्ये आमचे खाडे सर ज्या पद्धतीने आनंद व्यक्त होतोय नक्कीच व्हायलाच पाहिजे. विजय पष्टे बर्निंग युअर रन्स. धाबांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं, यावेळेस मशीन थांबणार नाही. रन मशीन तयार झाली, चेंडू निघून गेलाय कानवे गावामध्ये, शोधून आणावा लागेल. विजय पष्टेच्या बॅट मधला सांगत असताना यस राजेशाही थाटामधील असणारा हा षटकार. तब्बल 54 धावा धावपालकावर सोनवळे सर लागताना पाहायला मिळत आहेत. बॉल द्यायचा आहे पाटोळे सर, जुना बॉल ना? ओके, जुना बॉल द्यायचा आहे. जणू काही मधल्या काळामध्ये ज्या वेळा मात्र साईज तास आल्याने संघ ज्या वेळा नाश्ता करत होता, जेवणाची वेळ झाली, त्यानंतर विजय पष्टेने मोबाईल नाही चार्ज केला तर बॅट चार्ज केले आणि ती बॅट मात्र चौकार षटकारांची भाषा बोलू लागली. असं म्हटलं जातं सोनवळे सर की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी पार पाडावी लागते, तेव्हा मात्र टीमची टोटल सजली जाते. 6 गडी बाद झाल्यानंतर 7वा गडी सुद्धा बाद झाला, परंतु ही जबाबदारी घेतली गेली खांद्यावर. जणू काय बाट तलवारी सारखी चमकली गेली आणि विजय पष्टे नावाचा जल्लाद यावेळेस मात्र घोंगावताना पाहायला मिळतोय. क्षमता क्षमेन असं झालंय. प्रत्येक गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलाय बॅट्समन जल्लाद अर्थात विजय पष्टे नावाचं वादळ. यावेळेस इतकं काही घोंगावतंय की प्रत्येक माती आणि माती, खडान खडा या मैदानावरील हरबळ आणि गवत सुद्धा सांगत असताना प्रत्येक दिशा ही या जल्लादाची आहे, अर्थातच विजय पष्टेची आहे. काय बॅटिंग करतोय विजय पष्टे नावाचा खेळाडू. डिफेन्स शॉट यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. लाईन आउट ऑफ दी लेग स्टंप्स पाहायला मिळाली. म्हणून की काय अंपायर राम पाटोळे यावेळेस इशारा करताना की हा चेंडू आउट ऑफ लिमिट आहे आणि बघितलं गेलं की चेंडू डाव्या स्टंपच्या बाहेर आहे, म्हणून की काय फलंदाज यावेळेस बाद होणार नाही. क्रिकेटचे काही नियम आम्हाला यावेळेस तुम्हाला सांगू इच्छितो की काही नियम असे असतात की ज्या वेळेस गोलंदाज अपील करतो आणि अपील केल्यानंतरच फलंदाज बाद देण्याचा अधिकार तो अंपायरला असतो, परंतु सातत्याने अपील करण्याचा अधिकार कोणत्याही गोलंदाजाला नाही आहे. ही इम्प्रोव्हायझेशन टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून हा पटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, तत्पूर्वी फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली, फेकी सुद्धा पाहायला मिळते. चांगली क्वालिटी होती. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याने धावसंख्या
पुढे सरकेल तब्बल 56 धावा धावपलकावर. आत्ता मात्र थेंबे थेंबे तळेसाचे, मी तर म्हणेन तळ नाही तर समुद्राला पुन्हा एकदा ओटी येताना पाहायला मिळते आहे. आजपर्यंत कोणत्याही नदीनं रस्त्यामध्ये कोणाला विचारलं नाही की समुद्र अजून किती लांब आहे, कारण तिला माहिती आहे फक्त समर्पित व्हायचं आहे. विराट कोहलीला तुम्हाला बनायचं असेल ना तर नवज्योत सिद्धू म्हणतात की पहिल्यांदा तुम्हाला तपस्वी व्हावंच लागेल, एखाद्या गोष्टीची तुम्हाला आराधना करावी लागेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅट आणि पॅडच्या मधोमध चेंडू फेकला होता. फक्त यावेळेस डायरेक्शन पाहायला मिळतं बॅट्समन विजय पष्टेच्या माध्यमातून. यस डीजे मास्टर हाच आवाज राहू द्या. नक्कीच एक सिंगल धाव घेतली गेली, स्ट्राईक असेल विजय पष्टेकडे. आतापर्यंत बघितलं 5 षटकं निघून गेली आणि या 25 मिनिटांमध्ये तब्बल धावा मिळाल्या साई स्टार अल्यानी संघाला, तब्बल 57 धावा. हे शेवटचं षटक शिल्लक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये जेवढा जास्तीत जास्त मॅक्सिमम धावा काढण्याचा प्रयत्न साई स्टार अल्यानी संघ करेल तेवढा मात्र संघर्ष DS स्पोर्ट्स शेनवे संघासमोर ठेवता येईल. दोन्ही संघाचे पाठीराखे जर आपण बघितले तर 9व्या दिवसापर्यंत 10व्या दिवसापर्यंत गर्दी कमी होती, परंतु आज फायनलच्या दिवसामध्ये इतकी काही अलोट गर्दी पाहायला मिळते. जणू काही मुंगीला सुद्धा यायला जागा नाही, इतकी गर्दी डगआउटच्या बाजूला, त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला असेल, व्यासपीठावर गर्दी जमली गेली. अर्थातच थर्ड मॅनच्या दिशेला सुद्धा गर्दीच आणि गर्दी. प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सामना महत्त्वाचा आहे, स्पर्धा महत्त्वाची आहे, मॅच महत्त्वाची आहे आणि क्रिकेटवर आम्ही नितांत प्रेम करतोय सोनावळे सर असं म्हटलं जातं. जेवढं प्रेम आम्ही आमच्या घरातल्या माणसांवर करतोय, जेवढं मित्रांवर करतोय, जेवढं नातेवाईकांवर करतोय, तेवढंच प्रेम आम्ही या क्रिकेटवर करतोय. कारण याच क्रिकेटने जर आम्हाला काही दिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनोळखी माणसं एकत्र आली आणि बघता बघता ओळख तयार झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर खऱ्या अर्थानं मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये झालंय. हे दिलं मित्रांनो क्रिकेट. तुम्ही कोणत्याही गावामध्ये जर एखाद्या गावामध्ये गेलात तर मात्र आजपर्यंत आमची ओळख नव्हती, परंतु याच क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे नवयुवक जोडले गेले आणि खऱ्या अर्थानं सांगत असताना क्रिकेट यंगिस्तान हमारी जान या तरुणांना जोडण्याचं काम याच क्रिकेटच्या विश्वाने केलंय. वेगात घ्यायची इनिंग लगा मॅचला 30-60 अजून आहे ना. कसा आहे 1.5 तास इनिंगला कसा आहे सर? 5 ओव्हरला 45 मिनिटं सेकंड नाही. व्यवस्थापन समितीचे आमचे सक्रिय सदस्य प्रदीपजी शेलवले यांचा सुद्धा आभार व्यक्त करू. पहिल्या दिवसापासून आपला अमूल्य वेळ या ठिकाणी या स्पर्धेला घालवत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण बघू शकाल की बॅटचा फ्लो किती जबरदस्त आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि व्हेरिएशन सुद्धा पाहायला मिळतात बॅट्समन जल्लादच्या माध्यमातून. यापूर्वीच्या चेंडू एक स्ट्रोक पाहायला मिळाला, जबरदस्त फटका, 6 धावा मिळाल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजाने बदल पाहायला मिळतोय. नक्कीच बदल हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो, याचसाठी केलाय 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा. 63 धावा आतापर्यंत धावपलकावर लागताना पाहायला मिळतील. रिकी काडे सरांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, जणू काही गॉगल प्रत्येक चेंडूवर काढतायत, परत लावतायत, परत काढतायत, परत लावतायत, कारण बघतायत चेंडूचं निरीक्षण करतायत की चेंडू मैदानाच्या बाहेर कधी जाईल. हो स्लॉक शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून. सर तो चष्मा असा आहे की चेंडू पहिले सीमा पार होतोय, मग तो काढून पुन्हा लावला जातो. या चष्म्यातून कधी कोण काय बघेल हे सांगता येत नाही. गोलंदाज तयार. विषय आपला फक्त क्रिकेट. ओव्हरपिच बॉल यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिले चेंडूला लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा षटकार. 6 धावा. चांगली धून ऐकायला मिळाली मनोज साबळे. आम्ही आपलं सुद्धा कौतुक करू, कारण आज मात्र वेगळे पण पाहायला मिळतं. शेवटच्या दिवसामध्ये क्रिकेट विथ द म्युझिक, विथ द डीजे, विथ द सॉन्ग, सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. नवऱ्या मुलीचा बाप जेवढा नवऱ्या मुलीला लग्नाच्या दिवशी सजवतो ना, तेवढं मंडप या ठिकाणी सजवलं आमच्या प्रवीणजी फडे सरांनी. निश्चित आम्ही कौतुक करू तुमचं सुद्धा, कारण ही स्पर्धा पार पाडली जावी. नजरेत बघावं हे मैदान आणि बघता बघता याच मैदानाच्या प्रेमात पडावं. इतकं जबरदस्त मैदान. क्रिकेटचं महाकुंभ भरायला यावेळेस वेळ लागणार नाही. आम्ही म्हणतो की कर्जत आणि रायगड क्रिकेटची पंढरी जरी असली तरी खऱ्या अर्थानं भक्त जर कोणते असतील ना तर शहापूर तालुक्यामध्ये. अर्थातच क्रिकेटची पंढरी भरायला वेळ लागणार नाही. गोलंदाज तयार. अनिकेत
षटकार तर ठोकला विजय पष्टे. शॉर्ट पिच बॉल यावेळेस आपण बघू शकाल चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे, मैदानाच्या बाहेर जाईल का, जजमेंट येईल काय, चेंडू निघून गेलाय. नक्कीच सर, ऑरेंज कॅप साठी ज्यांनी आम्हाला बॅट देऊ केले ते स्काय स्पोर्ट्सचे कैलासजी पांडुरंग यांचं पुनश्च एकदा स्काय स्पोर्ट्स यांचे हरड यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि रामजी सासे यांचं देखील खूप खूप स्वागत आहे आमचे मित्र या व्यासपीठावर. यावेळेस आपण बघू शकाल डाऊन दी ग्राउंड चेंडू निघून गेलाय, तब्बल 50 धावा विजय पष्टेच्या इंडिव्हिज्युअल स्वतःच्या नावावर. निश्चितच ट्रेडमार्क जणू काही 100 नंबरी सोनं. जल्लाद आपण बॅट यावेळेस दाखवायची आहे. विजय पष्टे तब्बल 50 धावाची वाजवी खेळी करणारा विजय पष्टे 16 चेंडू आणि तब्बल 50 धावा. धन्यवाद. नक्कीच विजयजी पस्ते यांच्या या इनिंग साठी अर्धशतकासाठी संतोषजी भेरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच संदेश स्पोर्ट्स क्लब चेरोली आयोजित चेरोली प्रीमियर लीग आणि बक्षिसांनी भरलेली ही लीग 2021 पर्व 5वं आणि ह्या पर्वाचं पहिलं पारितोषिक आहे. प्रथम पारितोषिक 55,555 कैलासवासी गोपीनाथ आलोपर्डे यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री राज्याची गोपीनाथ पर्डे उद्योजक व श्री स्वप्नील जनार्दन पर्डे युवा उद्योजक यांच्याकडून व एक चषक कैलासवासी काशीनाथ देव पर्डे यांच्या स्मरणार्थ मान्य किरण विश्वास सातपुते आलेली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. द्वितीय पारितोषिक रुपये नक्कीच किरणजी विश्वास सातपुते आम्ही टेंबरेकर संघाचे संघ मालक आपलं योगदान नक्कीच इथे आम्हाला भव्य चषकांच्या माध्यमातून दिसत आहे. तृतीय पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक रुपये 33,333 सौजन्य आहे श्री विजयजी भगत व अल्पेशजी होईल व भव्य चषक पुन्हा एकदा कैलासवासी काशीनाथ देव पर्डे यांच्या स्मरणार्थ आम्ही टेंबरेकर संघाचे संघ मालक माननीय किरण विश्वास सातपुते यांच्याकडून. तृतीय पारितोषिक रुपये 15,555 सौजन्य आहे श्री निलेशजी पाटोळे राष्ट्रवादी युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष. नक्कीच भव्य चषक कैलासवासी काशीनाथ देव पर्डे यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा आम्ही टेंबरेकर संघाचे संघ मालक किरणजी विश्वास सातपुते. चतुर्थ पारितोषिक 15,555 आणि नक्कीच सौजन्य आहेत मान्य श्री गणेशजी रमेश कुंडे सदस्य ग्राम पंचायत किनवली व भव्य चषक कैलासजी काशीनाथ देव पर्डे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री किरणजी विश्वास सातपुते टेंबरेकर स्पोर्ट्स. नक्कीच आपलं आभार आहे, आपलं स्वागत आहे या CPL मध्ये. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद. नक्कीच सन्मान्य किरणजी विश्वास सातपुते आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे यायचंय. आयोजकांची विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय. नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ होतोय खूप. वैयक्तिक काही सामने वैयक्तिक पारितोषिक येत आहेत. ऑरेंज कॅप 1 कूलर सन्मान्य श्री मनोजी पानसर यांच्याकडून. चषक मिळेल सन्मान्य श्री अजित पर्टे यांच्याकडून व बॅट कैलास पांडुरंग विषय व स्काय स्पोर्ट्सचे हरड सर यांच्याकडून. पर्पल कॅप कूलर मिळेल मान्य श्री प्रशांत पितांबरे व चषक मान्य श्री हिरामनजी गगे यांच्याकडून व शूज मिळतील नवनाथजी काशीनाथ विषय. सन्माननीय विनायकजी सापळे साहेबांच्या ठिकाणी शुभार्पण झालंय. खरेदी विक्री संघाचे संचालक सन्माननीय विनायकजी सापळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यवस्थापन समिती आणि स्पर्धा आपलं सहर्ष स्वागत करते. मनपूर्वक आभार. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी विजय पष्टेंनी अर्धशतक कंप्लीट केलंय आणि याच अर्धशतकासाठी सन्मानित संतोषजी भेरे साहेब यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर भालचंद्र दुंदा पष्टे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक विजयजी पष्टे यांना आलंय. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि जेव्हा दुसरी इनिंग चालू होईल मी थांबेन, आपण थांबू नका. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. CPL 2021 पर्व 5वं कॉमेडी बॉक्स मध्ये जोडले गेले आमचे सन्माननीय साथी समालोचक दवाईचा पाल्यानी रिकी खाडे सर, धन्यवाद. नक्कीच 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची अल्लाडी संघानं सहकार्य करायचं. तब्बल 80 धावांचं टार्गेट असेल. कैलासजी पडवळ साहेब यांचं स्वागत असेल व्यासपीठाच्या दिशेनं.
सलामीचा फलंदाज श्याम पडवळ आणि मिहीर ही जोडी सलामीची जोडी मैदानात आहे शेनवे संघाकडनं. आणि राजेशजी फळडे साहेब यांचं सुद्धा शुभागमन. थँक्यू डीजे मास्टर. त्यांच्या वतीने भव्य चषक वितरित केले गेले. कैलासवासी काशीनाथ देवफळे यांच्या स्मरणार्थ किरण विश्वास सातपुते, आम्ही टेंबरेकर, स्पोर्ट्स क्लबचे सर्वा यांचं सुद्धा स्वागत असेल व्यासपीठावर. धन्यवाद रिकी गाडे सर. आपण जातो मॅच कडे. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले 3-2-1-0. पहिला बॉल पेस केला बॅट्समन श्याम. ओ पहिला चेंडू निर्धाव आणि नितीन. येस, आमचे राजेशजी फळे यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू की खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो ना की अतिथी देवो भव ही भारताची धरा स्वागत करून तुमची आम्ही पाळतो परंपरा. प्रत्येक पाहुण्यावर योग्य लक्ष ठेवलं आणि राजेशजी फळे प्रत्येक गोष्टीची विचारपूस केली गेली म्हणून की काय आनंद जीवनाचा सुगंधा परी दरबडावा. यावेळी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न केला श्यामच्या माध्यमातून. थोडासा अक्रॉस झाला होता बॅकफूटवर येऊन आपण बघू शकाल. चेंडू प्रवास करतो, चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतो चौकार. इज ऑफ द मार्क 4 रन्स. असं प्रत्येक षटकारासाठी मनोज सर 1 मिनिट थांबायचं आहे. कैलासजी पडवळ साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी शेनवे संघाच्या फलंदाजांसाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू, धन्यवाद. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील रिकी काडे सर आणि त्यांच्या समूहात दत्तात्रय फर्डे सर. धन्यवाद. आदरणीय चंद्रकांत काका फर्डे आणि महादुजी देसले यांचं आगमन झालंय. नक्की सीपीएल अध्यक्ष प्रवीण फर्डे यांचे वडील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील श्याम पडवळ. ओ त्रिफळ आचित, यू मिस, आय हिट. त्रिफळ आउट वाजता श्याम पडवळ बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद म्युझिक. नक्कीच बॅट्समन कुठे आपला मास्क काढायचा. युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण आहे त्यामुळे आपण सहकार्य करा. अतिशय जबरदस्त क्वालिटीची गोलंदाजी दत्तात्रय फर्डे सर आम्हाला जॉईन झालेले आहेत. सर अल्याणी संघ नक्की चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये. काय वाटतं? विजय पटेची ती लाजवाब इनिंग स्वप्नवत. 15 चेंडू 50 धावा. क्या बात आहे. त्या 50 धावाच कदाचित फरक ठरू शकतात. कारण एकंदरीत बघितलं तर जल्लाद येते आणि जल्लादप्रमाणे नावाप्रमाणे काम केलं आणि परिणामी एकंदरीत बघितलं तर साई सर अल्याणी संघाचे स्टार इतके चमकू लागलेत. दिवसा तारे दाखवतात, रात्रीची मी म्हणेल चंद्र ताऱ्यांची गरजच नाहीये. नितीन सिनियर, क्या बात है, क्या बात है नितीन सिनियर. आज ज्या खेळाडूच्या नावावर मेडल ओव्हरचं षटक टाकलं गेलं, मॅन ऑफ द मॅच देखील मिळवली गेली, तो बॉलिंग करतोय. क्या बात है, क्लीन बॉल. धन्यवाद डीजे. जर नितीन सिनियर यांनी हॅट्रिक घेतली, या चेंडूवर जर हॅट्रिक घेतली तर नितीन सिनियर साठी विनायक दादा साबळे साहेबांकडून रोख 1111 रुपयांचं कॅश प्राइज. नक्कीच 1111 रुपयाचा कॅश प्राइज लागला या विकेट साठी. या चेंडूवर जर विकेट मिळवली तर खऱ्या अर्थानं हॅट्रिक साधली जाईल आणि विनायकजी सापळे साहेब यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याचा मानस यासाठी पूर्ण होईल नितीन सिनियर याचा. नवीन फलंदाज येतोय कुमार, द मॅन फ्रॉम शेनवे. अंग अडचणीत आहे शेनवे संघ. तब्बल 80 धावांचं टार्गेट चेस करताना यावेळेस मात्र 2 विकेट्स गमावल्या जात आहेत. नितीन सिनियरची चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल नितीन सिनियर. कर्णधार जयेश खापरेचं कौतुक करावं लागेल. लाजवाब व्हेरिएशन बघायला मिळतं आणि विजयची ती इनिंग. क्या बात आहे. 1111 रुपयांचा चेंडू आहे नक्की गोलंदाजाच्या दृष्टीने. क्या बात आहे. एकच सन्नाटा या चेंडूवर. खऱ्या अर्थानं 1111 रुपयाचा चेंडू होता पण तू संधी दवडलेली आहे. हरकत नाहीये परंतु सुरेख गोलंदाजी आहे नितीन सिनियर यांच्या माध्यमातून. कुमार यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं विजयीनं फलंदाजी केली त्या पद्धतीनं एखादा फलंदाज आहे का शेनवे संघाकडे तो आपली नौका पहिलं तिरा निवडली अशी बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकार लागावे लागतील. कुमारकडे एक ती क्षमता आहे, कुमारला खेळावं लागेल. ओ फुलटा चेंडू होता, लोअर फुलटास. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक सिली मिडॉनला स्वतः जयेश खापरे चांगला बॅकअप पाहायला मिळालं. जो गोलंदाज राऊंड ऍक्शनने बॉलिंग करत असतो आणि ज्यावेळेस चेंडू 3 स्टंपमध्ये फिनिश करतो त्याला कव्हर करणं आणि ते देखील इनफिल्ड मध्ये कव्हर करणं फार गरजेचं असतं. सन्माननीय वामनजी गोडविंदे साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी मंडळाकडून सहर्ष स्वागत करतोय.
नक्कीच सर, पहिलं षटक संपतंय आफ्टर फर्स्ट ओव्हर, स्कोर ऑन बोर्ड 4 रन्स आणि 2 विकेटचं पतन झालंय. संघर्ष अडखळत सुरुवात आहे. आज 3 खेळाडू जर बघितले आपण, तुषार वरकुटे नाही, एकंदरीत 3 खेळाडू, तर जी तुषार वरकुटेची खेळी सातत्याने DS शेनवे संघासाठी अपेक्षित असते. नक्कीच प्रत्येक षटकासाठी कैलास पडवळ यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे खेळवे संघासाठी. दुसरं षटक, पहिला चेंडू सामना करतोय फलंदाज मिहिर टू नितीन ज्युनियर. यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटनं, यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्क करण्यात यश मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. विजय पष्टे नक्कीच यष्टीरक्षण करतोय, चांगली यष्टीरक्षण, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. कम्प्लीट पॅकेट आहे, कम्प्लीट न्यूक्लिअर आपण म्हणतो, म्हणून तर त्याला जल्लाद असं म्हटलं जातं शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये. कारण एकंदर बघितला तर बॅटिंग असो बॉलिंग करताना मी त्याला पाहिलं नाही. क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे आणि विकेट किपिंग आउटस्टँडिंग. नक्कीच. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिहिर, लोअर फुल टॉस चेंडू, बॅटची एज घेतोय, शॉर्ट लेग मध्ये चेंडू जातोय. नितीन सिनियर बॉलचा ताबा घेतात, 1 धाव या चेंडूवर अर्जित केली जाते. धावसंख्या 1 न पुढे जाते 5 धावांवर. सर खऱ्या अर्थानं संकटांवर अशा पद्धतीने तुडून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. मॅच जिंकायचे, फायनल मध्ये दाखल व्हायचंय, हा निर्धार दोन्ही टीमचा आहे. कोण जिंकेल, कोण होईल, चेरोली संघाचा अपोजिट संघ येणारे चेंडू ठरवतील. फाईट तर करावी लागेल आणि DS शेनवा संघाला ते माहिती आहे की कशा प्रकारे फाईट करावी. नितीन ज्युनियर राईट आर्म राऊंड द विकेट. विकेट गेला तर क्या बात आहे, परफेक्ट मिळवते बॅट. यावेळेस चेंडू फेकून दिला, स्टँड अँड डिलिव्हर, लंगन बाउंड्रीच्या बाहेर कुमारच्या बॅट मधून आलाय आणि नेत्रदीपक षटकार. लवली लवली, जबरदस्त. म्युझिक इज इन्स्पिरेशन फॉर ऑल लिव्हिंग थिंग. सजीव सृष्टीला नवचेतना देण्याचं कार्य ज्या वाङ्मयाने केलं ते वाङ्मय म्हणजे संगीत आणि म्युझिक म्हणतो आपण. 11 धावा, काय सामवेद म्हणतात, अगदी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, अगदी त्या वेदामधील सामवेद. चांगलं, जबरदस्त कामगिरी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कुमार टू नितीन. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न झाला. NK सर नक्कीच पंचगिरी पाहत आहेत. निर्धाव चेंडू, कमबॅक करतो नितीन ज्युनियर. एनकेनचं पण कौतुक करावंच लागेल. आणि रामदादा पाटोळे तर लेजेंडरी क्रिकेटर आहेत आणि दोन्ही खेळाडू लेजेंडरीज आहेत. अंपायरिंगच्या माध्यमातून सेवा देत आहेत. सेवा ही ईश्वर सेवाच आहे. नक्की चांगलं सहकार्य लाभताय पंचगिरीनं. यावेळेस पुन्हा एकदा नितीन ज्युनियर टू कुमार. पुन्हा एकदा मोठा महार करण्याचा प्रयत्न होत आहे. सिले मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडीशी चूक करतोय. नक्कीच 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते या सिंगलनं 12 धावांवर. 12 रन्स लॉस ऑन 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. 80 धावांचं टार्गेट आहे. 6 षटकांचा हा सामना. कोण होईल मेगा फायनलचा मानकरी, येणारे चेंडू ठरवतील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नितीन ज्युनियर. मेहेर यॉर्क, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र दत्तात्रय फळदेसर, लाजवाब गोलंदाजी होती. क्या बात आहे. या ठिकाणी पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय. ज्या पद्धतीने आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 12 धावा. पहिल्या षटकात 4 आल्या, 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर दुसऱ्या षटकात 8 धावा आल्यात, 12 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 80 धाव्यांची गरज आहे. जर आपण बघितलं चॅम्पियन प्रीमियर लीग आपण कव्हर केली होती त्यावेळेस फायनलची मॅच आपण बघितली होती, तर त्या ठिकाणी 100 धावा 6 षटकामध्ये विजयासाठी हव्या होत्या. आणि ज्या पद्धतीने संदेश स्पोर्ट चेरोली संघाने ते 100 बनवले होत्या, त्या चेसिंग करण्यासाठी सरीव संघाने 96 धावा केल्या आणि 4 धाव्याने ते पराभूत झाले होते. अगदी त्या पद्धतीने जर बॅटिंग केली तर 80 पर्यंत पोहोचण्याचा चेस करण्याचा विक्रम ते करू शकतात. इतकं सोपं नाहीये, परंतु मी अशक्य म्हणणार नाही. नक्की नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इम्पॉसिबल या शब्दात अर्थ दडलाय इम्पॉसिबल. मी करू शकतो, आय कॅन डू इट. फास्ट घ्यायचे मॅच. व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय दिलीप वरकुडे साहेब, त्याचबरोबर विनायक सापळे साहेब या स्पर्धेची शोभा वाढवतायत. नक्कीच फास्ट घ्यायचं 1 मिनिट देखील, कारण अजून फायनल खेळवायची. नक्कीच एक इमर्जिंग प्लेअर येतोय दसाई प्रीमियर लीग मध्ये. इमर्जिंग प्लेअर म्हणून ज्याला गौरवलं गेलं, हर्षल वाळिंबे गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज आहे. या ठिकाणी नक्कीच फ्लिक केलाय लेग साइडच्या. सलाम शेख नक्कीच बॉलचा ताबा घेतोय. बर्थडे बॉय. 1 धाव कंप्लीट केली जाते.
जितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल साईसर अलेनी संघ तितकं शेनवा संघासाठी या ठिकाणी थांबून ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरतील. कारण धावा जरी धावलकर असतील परंतु धावा जर रोखल्या नाही तर धावा खोऱ्याने काढता येऊ शकतात. नक्कीच बॅटिंग मध्ये ती डेप्थ आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर आहे फेनवे संघाची. यावेळेस मात्र सर गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वनचा मारा होतोय, कटर चेंडूचा वापर होतोय. क्या बात आहे, क्या बात आहे, नाईस बॉलिंग हर्षल. हर्षलकडे एक व्हेरिएशन आहे, हर्षल नकल चेंडू चांगला हाताळतो आणि एकाच ऍक्शन मध्ये जर बघितलं तर लेग ब्रेक देखील चांगला पाहायला मिळतो. नक्कीच याच वेळी या व्यासपीठाच्या दिशेनं दोन व्यक्तिमत्वांचं आगमन होत आहे. नक्कीच पत्रकारितेचा बुलंद आवाज, सकाळ वृत्तपत्र समूहाचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्यामकांत दादा पतंगराव यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर धर्मवीर प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख पंढरनाथ ढमके यांचं सुद्धा आगमन होत आहे. स्वागत असेल, विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस बॅक टू बॅक दोन चेंडू सर निर्धाव टाकतायत. चांगली कॉन्फिडन्स वाढतोय या गोलंदाजाचा. मिहीर मात्र समजू शकत नाहीये. नक्की श्यामकांत दादा पतंगराव या विभागाची आणबान शान, खऱ्या अर्थानं बुलंद आवाज. यावेळेस मात्र स्टेट रिजन मध्ये चेंडू येतोय. नितीन ज्युनियर बॉलचा ताबा घेत आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते या चेंडूवर. धावसंख्या होते 14. नक्कीच श्यामकांत दादा पतंगराव यांचं स्वागत असेल, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि पंढरीनाथ ढमके यांचं सुद्धा स्वागत. सर मॅच खूप इंटरेस्टिंग आहे, सेमीफायनलची लढत आहे आणि शेनवे संघ प्रतिकार करतोय. कुमारला चांगली फलंदाजी करावी लागेल. ओ मोठा ब्लास्ट, मी म्हटलं होतं कुमार एक हाय अँड व्होल्टेज. ओ माय गुडनेस, बाउंड्री लाईन क्लिअर झाली आहे का? यावेळेस मात्र विकेट मिळतीये. उत्कृष्ट झेल टिपला देशमुख. क्या बात आहे, रोप शेप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. रोपशे एक क्रिकेट रसिक आहेत. प्रत्येक मॅचेसला ते हजेरी लावतात आणि क्रिकेटवरचं प्रेम आहे. धावसंख्या होती 14. कुठेतरी संघ अडचणीत आहे. शेनवे संघ 80 धावांचं टार्गेट आहे. षटक मार्गस्थ आहे 3रं. हर्षल चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आणि 1 विकेट मिळवतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन हर्षल. ओ लेग साइडच्या दिशेनं ग्लान्स केलाय. पूर्णपणे बॉडी टर्न करून चेंडू भिडकावून दिला. स्क्वेअर लेग झोन मध्ये सीमारेषे पार येतोय चौकार. धन्यवाद सर. मनोज साबळे यांच्या बोटांमध्ये जादू आहे. कीबोर्ड आर्टिस्ट विथ राजेश दिनकर. आणि हे डेकोरेशन जे सजवलंय, पूर्ण व्यासपीठ ज्यांनी सजवलंय ते संजयजी विषय, SB डेकोरेटर्स मुगाव. आर्टिस्ट इज ऑल अबाउट लाईक अ ओशन, कारण ते समुद्रासारखे असतात. आणि जर एकंदरीत बघितला तर हा सगळा जर व्यापक विस्तार बघितला तर समुद्रासारखाच आहे. ज्यावेळेस ड्रोन कॅमेरामधून आपण बघितलं असेल तर त्यावेळेस आपल्याला सातत्याने जाणवतं किती जबरदस्त व्ह्यू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. घाई करायची थोडी. 3 षटकानंतर धावसंख्या होती 18 आणि अजूनही 62 धावांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल DS शेनवे संघाला. नक्कीच ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय. कव्हरच्या दिशेनं चेंडू येतोय, भिरकावून दिलाय. एक चाबूक चपराक दिलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 धावांची वाढतीये, पोहोचते 20 धावांवर. नक्कीच एक सर अनाउन्समेंट होते की जे म्युझिक लाभलंय आपल्याला मनोज साबळे आणि राजेश दिनकर यांचं, जे त्यांच्या माध्यमातून लाभलं ते म्हणजे मुकेश फरडे. मुकेश फरडे यांचं स्वागत असेल, आभार असतील. मुकेश फरडे एक वेगळं पान आहे, कारण चिरवली प्रीमियर लीगची देखील ते एक शान आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर धन्यवाद इजे. आपण स्लॉग स्वीप मारताना बघितलंय, पण स्लॉग स्विफ्ट 6 मारताना प्रथमतः पाहतोय. ज्या पद्धतीने जल्लाद मारतो अगदी कॉपी बुक स्टाईलने हा षटकार देखील तसंच पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका होता.
सलग जर 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं बक्षीस रोपशेक यांच्याकडनं. सलग जर 6 षटकार लागले तर 2100 रुपयाचं बक्षीस रोपशेक बात यांच्या आहे. मार्फत. पुन्हा एकदा बॅटची लेडिंग एज लागतीये. स्टंपच्या पाठीमागे जयेश खापरे नक्कीच तैनात आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करून अंकित स्ट्राईकचा भार सांभाळतोय. धावसंख्या 27 वर पोहोचतीये. चौथं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांचा सामना 80 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आतापर्यंत 27 धावांपर्यंत मदत मारली. याच दरम्यान नेक्स्ट बॉल वन्स अगेन सलाम शेख. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच याच दरम्यान सर एक उत्तम व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालाय. धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय गणेशजी चौधरी साहेब. नक्की सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने एक मोठी उंची गाठली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारे व्यक्तिमत्व. धन्यवाद. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यॉर्कर अटेम्प्ट झाला. नक्कीच वाईडिश यॉर्कर खऱ्या अर्थानं डोकेदुखी असते. वाईड यॉर्कर आपण अगदी म्हणतो त्या पद्धतीने काय चेंडू हाताळला गेलाय. सलामला खेळणं इतकंही सोपं नाही. सलाम चेंज ऑफ पेस आणि कधी कधी क्विकर वन टाकतो. अतिशय वेगवान स्लोवर वन यावेळेस ओळखला. स्लॉक स्वीप केलाय हवेमध्ये असेल. बाउंड्रीला क्लिअर होईल का? येस, इट्स आउट ऑफ द पार्क. क्या बात है. अंकीच्या बॅट मधून आलाय नेत्र दीपक क्लासिक. पॅडल स्वीपचा या ठिकाणी अफलातून नजराना. चेंडू मिड विकेट झोन मध्ये येतील. 6 धावा संघर्षमय षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जातीये. पोहोचते 33 धावांवर. 80 धावांचं टार्गेट आहे आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मॅच अजूनही पॉसिबल आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. आपण असे म्हणतो की नाही का अशक्य काही नसतं. परंतु तरी देखील मी म्हटलं की 12 चेंडू मध्ये बॉल द्यायचे. बॉल ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. 12 चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी शेनवे संघाला. खऱ्या अर्थानं एक अवघड आव्हान आहे परंतु अशक्य नाहीये. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. चांगली बॅटिंग करतोय मिहिर आणि चांगली बॅटिंग करतोय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज अंकित. कारण एका षटकाराने देखील मोमेंटम मिळवून देऊ शकतो आणि तो षटकार अंकितने आणून दिलाय. जर तेच मोमेंटम वेळ वाचवायचा. वेळ फायनलची मॅच खेळायची. आपण घाई करा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. हर्षल. यावेळेस मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. यावेळेस मिळतोय षटकार. धन्यवाद. क्या बात आहे. या षटकाराने मॅचला देखील अगदी रोमहर्षक अवस्थेमध्ये पोहोचवलंय. धावसंख्या धावफलकावर 39. सर प्रत्येक षटकासाठी कैलास पडवळ यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस आहे. मॅच ऑन आहे सर. 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकता. नेक्स्ट बॉल वन्स अगेन हर्षल. यावेळेस लॉंग लेगच्या झोन मध्ये चेंडू भिरकावून दिला. 1 धावा कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट करतायत दोन्हीचे फलंदाज. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. खरंच आपल्याला 7 देखील देता येतात. सूरज फडे कॅशिओ प्लेइंग करून क्या बात आहे. हे देखील ते करू शकतात. ऑलराऊंडर आहेत. त्या पद्धतीने अशी सेवा देत राहा. शॉर्टपिच चेंडू होता. यावेळेस जर लाईन बघितली तर ऑफ स्टंपच्या बाहेर 25 दिवशी करतील. वाईड असेल. अवांतर धावामध्ये वर 42 धावा धावफलकावर. नक्कीच 42 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. 80 धावांचं टार्गेट आहे अजूनही. मिहिरला चांगलं खेळावं लागेल. बॅट मधनं येतोय षटकार. क्या बात आहे. साई स्टार आणलेली संघाचे स्टार जरी चमकत असतील परंतु त्यांना देखील दिवसा तारे दाखवतोय मिहिर. सर समोरच्या संघामध्ये जरी बादशाह असेल तर आमच्याकडे हुकुमाचा एक काय मिहिर नावाचा. क्या बात आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग करतोय. जर सलग 3 षटकार आले तर रोपशक यांच्याकडून रोख 501 रुपयांचं कॅश प्राइज आहे. नक्कीच एक जर षटकार आला तर 501 रुपयाचं पारितोषिक आणि मिळेल. 6 षटकार आले तर 2100 रुपयाचं पारितोषिक. परंतु 6 षटकारांची या ठिकाणी नितांत गरज आहे. 6 येतील. 3 जरी आले तरी मिळतील. यावेळेस मात्र चकवा देतोय फलंदाजाला. मिहिरला संधी होती. ती संधी दवडलेली आहे परंतु चांगली बॅटिंग. कौतुक करावं लागतं एवढं थोडंच.
सन्माननीय अमजदजी पठाण साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. अमजदजी पठाण साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र नक्कीच आमचे मित्र अशोकजी गुंड यांच्याकडनं सुद्धा साई स्टार अल्लाडी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. शुभेच्छा रूपी प्रेम असंच बरसत राहो आणि ही प्रगती क्रिकेटची होत राहो. नक्कीच. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हर्षल टू मिहीर. यावेळेस षटकार. क्या बात आहे. डोळ्याची पारणे फेडणारा या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. मिहीरच्या बॅट बदल रंग पडद्याच्या बाहेर हा येतोय दर्जेदार षटकार. षटकार. आणि बोलते नाही ते 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज मॅच रंगती आहे. मिहीर अतिशय जबरदस्त बॅटिंग करतोय. क्या बात आहे. काय टॅलेंट या आपल्या शहापूर तालुका क्रिकेट मध्ये पाहायला मिळते. शहापूर तालुका टेनिस क्रिकेट जर बघितलं आपण. धन्यवाद डीजे मास्टर, बँजो मास्टर. धन्यवाद. थांबायचंय जरा, एक ओव्हर थांबायचंय आपण, नंतर वाजवूया. बँजो मास्टर, कारण म्युझिक इज अ इन्स्पिरेशनल ऑल लिव्हिंग थिंग, बट वेन एव्हर द ॲडिशन थिंग्स आर प्रोहिबिटेड फॉर अवर. मॅच काय रंगली आहे. 6 चेंडू 26 धावा. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. महेशच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर फलंदाज आहे अंकित. काय होईल या मॅच मध्ये. 6 चेंडू 26 धावा. मिहीरनं ही मॅच पूर्णपणे या मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. पहिला चेंडू 6 चेंडू 26 धावा. यॉर्कर. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट. आउट. कारण म्युझिक असावं तर कानांना आनंद देणारं असावं. म्युझिक असंही असू नये की जे कानांना त्रासदायक असावं. म्हणून लक्षवेधी असावं. रिव्ह्यू मागितलेला आहे. फास्ट घ्यायचा आहे. रिव्ह्यू आहे सर. पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. बिल्डिंग लावून घ्यायची आहे तोपर्यंत. अल्लाडी बिल्डिंग लावून घ्या. धन्यवाद. अक्षयजी शिंदे साहेबांकडनं 3 षटकासाठी 555 रुपयाचा रोख कॅश प्राइज आलेला आहे. जर बॅट्समनने 3 षटकार लगावले गेले तर रोख 555 रुपये रोप शेख यांच्याकडनं देखील आणि अक्षय शिंदे यांच्याकडनं देखील. नॉट आउट आहे. चला अल्लाडी संघ. युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. नको ना त्या. बंद करा ना ते. 5 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकारांची आवश्यकता आहे. 1-2-4 षटकार लगावले आणि 2 धावा काढल्या तरी जिंकू शकतो शेंडवे संघ. 4 षटकार जर लागले तर 1100 रुपयाचं बक्षीस आहे रोप शेख यांच्याकडनं. त्रिफळाचित उद्ध्वस्त. काय कॉन्फिडन्स आहे बॉलरचा स्वतःच्या बॉलिंगवर आणि टप्प्यावर. आणि जयेश कांबळे देखील मिठीत घेत आहेत. म्हणजे काय चेंडू हाताळा गेलाय. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट डिस्ट्रॉयर, परफेक्ट आपण म्हणू शकतो क्लीन बोल्ड करणारा चेंडू. घाई करायची अल्लाडी संघ. चला बॅट्समन. फेअर अँड लवली, फेअर अँड लवली, फेअर अँड ब्युटिफुल डिलिव्हरी, क्लासिक डिलिव्हरी. फायनलची मॅच आहे. घाई करायची आहे. क्या बात आहे. मॅच मध्ये काय जबरदस्त षटक हाताळा गेलंय.
नेक्स्ट Master बॉल आहेत. वन्स अगेन महेश ओ यॉर्कर क्या बात आहे कौतुक करावं तेवढं या गोलंदाजीचा यॉर्कर क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र कॅश प्राइज तर खूप लागले होते परंतु गोलंदाजांनी ते नक्कीच. स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलंय नरेश प्रत्येक गोडविंदे. चेंडू इतका अचूक हाताळला गेलाय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळते महेश गुड बॉलिंग इंजन आउट खेळत फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत कव्हर झोन मध्ये जर बघितलं आपण डीप स्वीपर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नरेशजी घोडविंदे यांच्याकडनं अल्लाडी संघाला शुभेच्छा आहेत नक्की शुभेच्छांचा वर्षा होतोय सर या ठिकाणी पूर्णपणे फ्रंट फुटवर आहे अल्लाडी संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे परंतु फाईट खूप चांगली केली फाईट मिहिरचं कौतुक करावं लागेल लाजवाब फलंदाजी योद्ध्यासारखे लढलेत या ठिकाणी DS श्रीनिवास संघ तुषार क्या बात आहे विकेट केला जातोय परंतु जेल होण्याची शक्यता आहे आणि कावगोंड झोन मध्ये एक भिंत या ठिकाणी उभी राहिली ती भिंतीचं नाव आहे नितीन ज्युनियर क्या बात आहे वन मोर क्लासिक कॅच वन मोर विकेट इज डाऊन तुषार वर्कुड इज बॅक टू द पवेलियन फक्त औपचारिकता या ठिकाणी आपण जर एकंदरीत बघितलं तर औपचारिकता बाकी आहे नक्की स्वप्नीलजी भेरे यांच्याकडनं सुद्धा एक आमचे डीजे जे म्युझिक ऑपरेटर आहेत त्यांच्यासाठी बक्षीस आलाय जय जय महाराष्ट्र गीत फायनल नंतर वाजवायचं आहे मनोजी साबळे यांना 500 रुपयाचं बक्षीस आहे औपचारिकता शिल्लक आहे मेगा फायनलची थरार थोड्याच वेळात या मैदानावर याची देही याची डोळा बघायला मिळेल नक्कीच गौरवजी शिंदे आणि स्वप्नीलजी भेरे विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे हॅलो अल्लाडी संघाचा कर्णधार लगेच यायचे टाइमपास करायचं नाहीये नंतर यश फास्ट आपण यायचे आणि मॅन ऑफ द मॅच सल्लात विजय फर्स्ट चला अल्लाडी संघाचा कर्णधार आणि विजय फर्स्ट आउट जोडले यायचे येऊन नका नक्कीच अल्लाडी संघाचा कर्णधार आणि सामना 5 सेकंद संघाचा कर्णधार अल्लाडी संघाचा कर्णधार आणि चेरोली संघाचा कर्णधार विजय फर्स्ट या सामन्याचा मानकरी ठरतो विजय पष्टे नक्कीच प्रवीणजी फरडे यांचा शुभास्ते आहे नक्कीच साम विजयजी पष्टे पडवल